नेमकी या मतदानाचा काय फायदा? फायदा काय म्हणजे? मी काही समजलं नाही. समजलं नाही? अरे, दर 5 वर्षाने निवडणूक येते. निवडणुकीच्या वेळेस उमेदवार आपल्या घरोघरी येऊन आपल्याकडे मतं मागतात आणि एकदा की निवडणूक झाली की तोंडही दाखवत नाही. आणि आपण काही काम घेऊन त्यांच्याकडे गेलो तर उलट आपलं शोषण करतात. अरे अंश, पण तुझ्यासारख्या मुलांनी जर असं केलं तर कसं होणार? मतदान हा संविधानाने दिलेला आपला हक्क आहे. बरोबर आहे. मतदान हा संविधानाने दिलेला आपला मूलभूत हक्क आहे, म्हणून तो आपण बजावला पाहिजे. खरंय. हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, म्हणून प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे. आपल्या एका मतामध्ये सत्ता उलटून पालटून टाकण्याची ताकद असते आणि तीच ताकद आपण बजावली पाहिजे. अरे अथर्व, तू खरं बोलतोय. मतदान हे आपलं कर्तव्य आहे, पण या उमेदवारांचा काही मेळच नाही. आज या पक्षात तो त्या पक्षात, आज रात्री इथे तो उद्या दुपारी तिथे. अरे, तोच तर वेळ आपल्याला बसवायचा आहे. पण तो कसा? अरे, सर्व नेत्यांचा मस्तपैकी अभ्यास करायचा. जो नेता योग्य आहे, जो देशाच्या विकासासाठी काम करतो, गोरगरिबांसाठी काम करतो, दलितांसाठी काम करतो आणि खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काम करतो, अशाच उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे. हा, पण हे आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं? अरे, खूप सोपं आहे. चल रे दादा, चल रे ताई, संकल्प करू. चल रे दादा, चल रे ताई, संकल्प करू. अधिकाराचा वापर करून मतदान करू. अधिकाराचा वापर करून मतदान करू. अधिकाराचा वापर करून मतदान करू. ओ आप्पा, चला मतदानाला. ओ काका, चला मतदानाला. ओ ताई, चला की मतदानाला. ओ तात्या, चला मतदानाला. उशीर होतोय. मला नाही यायचं मतदानाला. का? अरे, अशी चालायची अडचण आहे मला. अपंग माणूस मी, आणि माझ्या एकट्याने मी एकट्याने मत नाही केलं तर कुठे या देशावर दरड कोसळणार? हो, दरड नाही कोसळणार, पण आपल्या एका मताचं मूल्य खूप मोठं आहे. आपल्या एका मताने एखादा उमेदवार जिंकून येऊ शकतो किंवा एखादा उमेदवार पडू शकतो. अरे, तुझं बरोबर आहे, पण मी तिथं जाणार तरी कसा? यावेळेस सरकारने नवीन योजनांचा आरंभ केलाय. दिव्यांगांसाठी घरपोच गाडी, सावलीची सोय, वेगळी ओळ, पाण्याचे जार, लहान मुलांसाठी पाळणाघर, आणि एवढेच नाही तर अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपी सुद्धा आहे. अरे, एवढ्या सुविधा असतील तर मी तर येणारच, पण माझ्यासारख्या अशा अनेक दिव्यांगांना घेऊन मी नक्कीच मतदानाला येणार. पण हे प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचलं पाहिजे. अरे, खूप सोपं आहे. पुढे यायचे, पुढे यायचे, पुढे यायचे, तयार हो. मतदानाने देशाचे भवितव्य ठरवण्या तयार हो. भवितव्य ठरवण्या तयार हो. जनमनेवा जवाब येवो, पुन्हा पुढेही झुकू नको. लोकशाही युतीचा हे कर्तव्याला चुकू नको. कर्तव्याला चुकू नको. ये पुढे मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर. ये पुढे मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर. भिन्न जाती धर्माचे, वेगवेगळ्या भाषांचे, समान तरीही आपण सारे नागरिक या देशाचे. नागरिक वेदना, लिंग वेदना, वेदनाचा ज्ञानाचा, तुला मला प्रत्येकाला अधिकार आहे मतदानाचा. ये पुढे मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर. ये पुढे मतदान कर,